2,77,158 मतदार आहेत. हदगावमध्ये 2,97,315 मतदार आहेत. भोकरमध्ये 3,01,172 मतदार आहेत. नांदेड उत्तरमध्ये 3,56,453, नांदेड दक्षिणमध्ये 3,00,546 असे मतदार आहेत. असे एकूण आपल्या जिल्ह्यामध्ये 27,71,453 मतदार आहेत. यापैकी पुरुष 14,22,174 असे आहेत. या सर्व मतदार त्यांची संख्या 68,799 आहे. एकूण आपल्या पूर्ण एकूण मतदारसंख्येच्या पेक्षा जास्त वय असणारे 35,793 मतदार आहेत. दिव्यांग मतदार जे आहेत ते 23,047 आहेत. आपल्याला माहिती आहे की दिव्यांग मतदारांची सुविधा ही गेल्या वर्षापासून सुरू आहे, तर त्या प्रक्रियेमध्ये हे सगळे सहभागी होऊ शकतात. एकूण आपल्या जिल्ह्यामध्ये गेल्या वेळेच्या तुलनेत एकूण मध्ये 41 ची वाढ आहे. कारण ज्या ठिकाणी मतदारांची संख्या 1500 किंवा 1500 पेक्षा जास्त होत होती अशा ठिकाणी आपण नवीन मतदान केंद्र होत बसलेले असतात. त्या ठिकाणी शाई लावणे, त्याची स्लिप जनरेट करणे हे सगळं काम होईल. आणि 14 जो आहे तो लोकसभेच्या याच्यासाठीची स्लिप घेऊन विधानसभेची स्लिप घेऊन बॅलेट बटन दाबून त्याला विधानसभेसाठी डायरेक्ट करेल, जेणेकरून मतदारांना कन्फ्युजन होणार नाही की आपल्याला नेमकं कुठलं मत कुठं द्यायचं आहे. तर त्या अनुषंगाने पूर्ण आपल्याला व्यवस्था ही त्या ठिकाणी तयार करणं झाल्याबरोबर आचारसंहितेची सुद्धा आता अंमलबजावणी सुरू झालेली आहे. पुढच्या 72 तासांमध्ये आपल्या समोर उद्दिष्ट आहे की सगळे जे शासकीय इमारतींवरती पदाधिकारी आणि त्या पोस्टर बॅनर किंवा रंगवलेले आहेत ते आपल्याला काढण्याची प्रक्रिया ही करावी लागते. याच्यामध्ये आपण आवश्यकता जर पडली तर अजून वाढ सुद्धा करू शकतो. या सगळ्या मतदानाची प्रक्रिया व्यवस्थित व्हावी यासाठी 296 सेक्टर ऑफिसर क्षेत्रीय अधिकारी आपण नियुक्त केलेले आहेत. तेवढेच 296 सेक्टर पोलीस ऑफिसर्स आपण नेमणूक केलेली आहे. वेबकास्टिंग थेट प्रक्षेपण त्याचं जे आहे ते यावेळेस अशा सूचना आहेत की सर्व शहरी मतदान केंद्रांमध्ये आणि ग्रामीणमध्ये किमान 50%, तर त्यात जास्तीत जास्त मतदान केंद्रांमध्ये आपण वेबकास्टिंग करणार आहोत. भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार आपल्या जिल्ह्यामध्ये 9 विधानसभा मतदारसंघ आणि त्याचबरोबर 16 नांदेड लोकसभा मतदारसंघ याची पोटनिवडणूक असा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. त्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्यामध्ये आदर्श आचारसंहिता ही आजपासून लागू झालेली आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण 27,71,453 एवढे मतदार आजच्या घडीला आहे. यामध्ये नामांकनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत बदल हा होत असतो. त्याचप्रमाणे जर मतदानाच्या आणि एकंदरीत या प्रक्रियेच्या कार्यक्रमाचा विषय घेतला तर दिनांक 22 तारखेला आपल्या या निवडणुकीची अधिसूचना ही जारी होईल. 29 तारखांपर्यंत 29 ऑक्टोबर पर्यंत आपल्याला नामांकन भरण्यासाठीची मुभा आहे. 30 तारखेला या सगळ्या प्राप्त नामांकनांची स्क्रुटिनी किंवा त्यांची छाननी होईल. 4 तारखेपर्यंत 4 नोव्हेंबर पर्यंत माघार घेण्याची मुदत आहे. अशा प्रकारे 4 नोव्हेंबरला आपल्याला लढत असणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी फॉर्म 7A ही मिळेल. 20 नोव्हेंबर 2024 बुधवार या दिवशी मतदान होईल आणि 23 नोव्हेंबर 2024 शनिवार या दिवशी काउंटिंग अर्थात मतमोजणी होईल. आपल्या 6 लोकसभा ज्या नांदेड लोकसभेतले जे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी लोकसभा आणि विधानसभा ही सोबत होणार आहे. त्यासाठी 2 वेगळी यंत्रणा राहतील, परंतु पोलिंग स्टाफ हा एकच राहील. त्यामध्ये 1+5 असा पोलिंग स्टाफ राहतो आणि त्यांना विशेष मार्गदर्शन मतदारांना त्यावेळेस केलं जातं. या अनुषंगाने इतर सगळ्या आपल्या जी तयारी आहे ती पूर्ण झालेली आहे. यामध्ये विशेषतः आचारसंहितेची अंमलबजावणी असेल, मनुष्यबळाचं व्यवस्थापन असेल, ईव्हीएमचं मॅनेजमेंट असेल, या सगळ्या बाबतीमध्ये आपली जे नोडल ऑफिसर्स आहेत ते सध्या कार्यरत आहेत. मध्ये सर्वांना एकच सूचना आहे की कुठल्याही प्रकारे शासकीय व्यासपीठाचा वापर किंवा शासकीय निधीचा वापर हा प्रचारासाठी करता येणार नाही. त्याचप्रमाणे रॅलीज असतील, मोर्चे असतील, आंदोलनं, निवेदनं यांच्यावर सुद्धा बंधनं असतात. आगामी 72 तासामध्ये आपल्याला ही अंमलबजावणी पूर्ण करायची आहे. अनधिकृत जे काही फलक असतील किंवा विना परवानगी घेतलेले जे काही जाहिराती असतील त्याच्यावर सुद्धा यामध्ये कारवाई करणं अपेक्षित आहे. तर त्या अनुषंगाने हे काम आपलं सुरू झालेलं आहे आणि आगामी 72 तासात आपण ते पूर्ण करणार आहे. प्रशासनाची तयारी कुठपर्यंत आलेली आहे? प्रशासनाची 100% तयारी यामध्ये झालेली आहे. मनुष्यबळ आपल्याला जे लागतं ते आपल्याकडे पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. ज्या ईव्हीएम मशीन्स लागतात त्या सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. त्यांची फर्स्ट लेवल चेकिंग ही भारत इलेक्ट्रिकल लिमिटेडने आपल्याला करून दिलेली आहे. त्याचबरोबर इतर ज्या सगळ्या बाबी आहेत ज्या लोकसभेच्या वेळेसच आपण ज्यांची निविदा प्रक्रिया केली होती ते सुद्धा आपल्याकडे आता परिपूर्ण आहे. माझं सगळ्या नांदेडकरांना हेच आव्हान राहील की गेल्या लोकसभेच्या वेळेस थोडा आपला अनुभव यामध्ये चांगला नव्हता. आपण 61% येऊन थांबलो होतो. मात्र यावेळेस आपण सगळ्यांनीच बाहेर पडून निवडणुकीसाठी मतदान केलं पाहिजे, कारण शेवटी आपणच आपलं भविष्य ठरवत असतो. अनेकदा असं आपल्याला वाटतं की माझ्या एका मतानं काय होणार, परंतु आपण बघतो की दिवसेंदिवस जशी मतदानामधली चुरस वाढत जाते आणि जसं
निवडणूक या आता एकेका मतासाठी सुद्धा अनेक ठिकाणी निकाल बदलत आहेत, तर त्या अनुषंगानं सर्वांनीच बाहेर पडणं आवश्यक आहे. यासाठी आवश्यक ती सगळी व्यवस्था केलेली आहे. आपण प्रत्येक मतदान केंद्रावरती सगळ्या सुविधा देतो. पिण्याचं पाणी असेल, त्या ठिकाणी सावलीची व्यवस्था, रांगेत उभं राहण्याचं कुठलाही विषय यावेळेस नाही, कारण आपण पूर्ण बसण्याची व्यवस्था करत असतो. त्याचबरोबर शौचालय असेल किंवा इतर ज्या सुविधा असतात दिव्यांग बांधवांसाठी किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी रॅम्प असतो, व्हीलचेअर असतो, आपण प्रत्येक बाबीची त्या ठिकाणी काळजी घेतो आणि मतदानासाठी येणं आणि मतदान करणं हा एक सुखद अनुभव राहावा, एवढंच आपलं त्यामध्ये उद्दिष्ट आहे. यावेळेस आपण इव्हन जे पोलीस आपले त्या ठिकाणी बांधव असतात त्यांची सुद्धा एक वेगळी कार्यशाळा घेणार आहे की त्यांनाही आपण यामध्ये सामावून घेणार आहे की आलेल्या मतदाराला कशा प्रकारे चांगला अनुभव येईल. तर त्या अर्थाने आपण परिपूर्ण तयारी केली आहे.